पंढरपूर तहसीलमध्ये अधिकारी जागेवर नसल्यामुळे नागरिकांना त्याच्या विविध कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात। गोरगरिबाची कामे होत नाहीत, कागदपत्र जमा केली तर त्याची पोच मिळत नाही। अधिकाऱ्यांनी सगळा कारभार झिरो कर्मचाऱ्यांकडे सोपवला असून त्यामागे मोठं अर्थकारण असल्याचा आरोप महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आलाय। अधिकृत नसलेले एजंट म्हणजेच झिरो कर्मचारी नेमून अधिकारी लाचखोरी करतात। हा प्रकार तातडीने न थांबवल्यास महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिलाय। तुम्ही लोक जे अर्ज घेऊन येते त्याची तुम्ही एक विभाग ठेवायचं, त्याची पोच घ्या, ते शिक्का द्या त्यांना, म्हणजे त्या माणसाला प्रांताकडे, कलेक्टरकडे, आयुक्ताकडे तक्रार करता येईल। तुम्ही सगळ्याची कागद घेता, तिथं ठेवता आणि परत ती माणूस 3-4 महिन्यानं काम धंदा सोडून हजेरी लागतो वगैरे माणूस, त्याच्या आयुष्यमानचं काम असू द्या किंवा रेशन कार्डाचं काम असू द्या, ते तुमच्याकडनं होत नाही काय। आणि तुम्ही जी कोण देईल त्याचं काम करताय काम। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता आपण पंढरपूर बोर्डा अधिकारी म्हणजे तहसील ऑफिसमध्ये आहोत। गेल्या अनेक वर्षापासून लोक इथं लिंक करण्यासाठी इथं हेलपाटे मारतात। वारंवार खेडेगावातली कामं सोडून गोरगरीब लोक इथं अर्ज घेऊन येतात, पण इथं सगळी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि इथं कुठल्याही कागद जमा केला त्याची कुठलीही पोच मिळत नाही। कारण पोच दिली तर ह्यांच्यावर कारवाई होऊ शकते। फक्त जी काय एजंट मार्फत, सेतू मार्फत ज्यांनी काय अर्थकारण म्हणजे आर्थिक व्यवहार कुणी केला असेल तर त्याची कामं पडदिशी होतात आणि जी गोरगरीब, दीनदलित, वंचित, शोषित, पीडित नागरिक येतात त्यांना इथं जुमान जात नाही। त्यांची कागद स्वीकारायची आणि इथं जमा करायची आणि परत 3-4 महिन्यानं ती माणसं आली, त्या 3-4 माणसांना म्हणाला तुझं कागद कुठं आहे, सापडत नाही। माझी ह्या माध्यमातून अशी मान्य तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना मागणी आहे की तुम्ही इथं या पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश करून इथं एक रजिस्टर ठेवावं आणि जे कोण येणार आहे त्याची नोंद करावी आणि त्याचं नोंद करून त्याच्या प्रकरणाची पोच द्यावी। पोच दिली तरच कामं होतील। नुसती मोगम देऊन इथं कामं कुठलं होत नाही, ती जमा करतात आणि रद्दीत जाऊन ती पडतं। त्यामुळं लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा। आयुष्यमान भारत जी योजना आहे ती पण लागू होत नाही, 5 लाखाच्या आत आहे, ती पण मिळत नाही। म्हणजे कुठलीही योजना इथं माणसाला मिळायला खूप वेळ लागतोय। कुठलं इलाज असेल, कुठलं दवाखान्याचं काम असेल तर ती वेळेत रेशन कार्ड सेवा होत नाही। त्यामुळे इथं टाळाटाळ होती आणि आर्थिक व्यवहार एजंटामार्फत केलं तर इथं कामं भरपूर कामं लगेच फास्ट होतात आणि सगळा कारभार झिरो कर्मचाऱ्याच्या मार्फत चालू आहे। त्यामुळं सगळी देवाणघेवाण खुलेआम इथं चालू आहे। माझी ह्या माध्यमातून मागणी लवकरात लवकर आयुष्यमान भारत असतील, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, हे सगळे आधार लिंक लवकरात लवकर करावे आणि जे काय पेंडिंग आहे ते लवकरात लवकर करावं। इथं रजिस्टर ठेवावं, रजिस्टरवर नोंद करावी। तसं न केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्या ऑफिसला काळं ठोकावं लागेल, अधिकाऱ्यांना काळं फसावं लागेल, अन्यथा आम्हाला इथं धरणे आंदोलन करावं लागेल आणि महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी।